नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण कोकणामध्ये राखणदार असतात, कोकणामध्ये देवचार असतात आणि ह्यांच्या संदर्भात असणारी एक गोष्ट आज आपण भयकथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. आणि कोकणातील राखणदार किंवा देवचार असतात ना, ह्या ह्या ज्या 2 शक्ती आहेत त्या भुताटकीमध्येच भुतांच्या प्रकारामध्येच मोडतात. परंतु देवचार आणि राखणदार मात्र तुम्हाला काही त्रास देत नाही किंवा तुमच्या बाबतीमध्ये काही वाईट करत नाही, तर उलट पक्षी ते तुम्हाला तुमच्या कठीण प्रसंगामध्ये मदत करतात. तुम्ही एकटे कुठे जात असाल तर तुम्हाला ते सोबत सोडायला येतात. अशा अशा आपण बऱ्याच घटना कोकणामध्ये घडलेल्या पाहतो, की मला देवचाराने आणून सोडलं किंवा राखणदार माझ्या सोबतीला घरापर्यंत आला. असे बरेच जण सांगतात. अशा कथा आपण बऱ्याच ऐकलेल्या आहेत किंवा अ, कोणीतरी सांगितलेले आहेत, ते आपल्याला आठवतात किंवा आपल्या स्मरणामध्ये आहेत. तर अशीच एक गोष्ट आहे 1975-70 च्या आसपासची गोष्ट आहे. म्हणजे माझ्या जेव्हा आजोबा आणि त्यांचे भाऊ यांच्या बाबतीमध्ये घडलेला हा एक अनुभव आहे. तो मला वडिलांनी सांगितला होता एक 5-6 वर्षापूर्वी. तो मी तुम्हाला सांगतोय. तेव्हा आमचं घर रस्त्याच्या बाजूलाच होतं आणि अ, तेव्हा आजोबांचा जो जो व्यवसाय तो मुख्य शेतीच तेव्हा कोकणातल्या लोकांचा. तशी शेती ते करायचे आणि आमची एक बैलगाडी होती. तर आजोबांचे भाऊ म्हणजे चुलत आजोबा ना, ती बैलगाडी शेतामध्ये काहीतरी आमचं ने-आण करण्यासाठी वापरायचे किंवा भाड्याने ते कोणाकडे तरी जेव्हा कोणाला एखाद्याला जर ती बैलगाडी भाड्याने पाहिजे असेल, तर तेव्हा ते बैलगाडी त्याला शेतकऱ्याकडे भाड्याने घेऊन जायचे. म्हणजे तेव्हा काय असायचं भाडं, एखाद्याची लाकडं न्यायची असेल इकडून-तिकडे, एखाद्याचं गवत न्यायचं असेल, एखाद्याचं शेण किंवा शेणखत शेतामध्ये टाकायचं असेल, तर ते ने-आण करण्यासाठी त्या बैलगाडीला भाडं असायचं. तेव्हा आमचे चुलत आजोबा ती बैलगाडी घेऊन जायचे. तर शेतामध्ये दिवसभर काम करायचे आणि जेव्हा समजा आता उद्या सकाळी भाड्याला जायचं आहे ना, तर मग आदल्या दिवशी ते संध्याकाळी ना मोठा चारीचा पेंडा घरी घेऊन यायचे. कारण बैलांना मग सकाळीच उठून घालायचे किंवा रात्री घालायचे अर्धा, सकाळी अर्धा घालायचे आणि मग डायरेक्ट ते गाडीला जुंपून ज्या ठिकाणी भाडं आहे त्या ठिकाणी ते बैलगाडी घेऊन पोहोचायचे. तसंच ना मित्रांनो, एके दिवशी एक माणूस आला आजोबांकडे आणि आजोबांना म्हणाला, की "बापू मला उद्या गाडी जरा पाहिजे कारण लाकडं आणायची आहेत. एका ठिकाणी मी तोडून ठेवली, ती घरी आणायची आहेत. 1-2 ट्रिप होतील, तर उद्या गाडी पाहिजे." तर मग आजोबा आपल्या भावाला म्हणजे माझ्या चुलत आजोबांना सांगतात, की "सखाराम, अरे उद्या गाडी घेऊन जायची अशी-अशी भाड्याला, तेव्हा उद्या सकाळी उठून जरा जा म्हणून गाडी घेऊन." तर सखाराम आजोबा म्हणतात, की "ठीक आहे, उद्या घेऊन जातो मी." आता संध्याकाळी हे जेव्हा बैलांना सोडतात, शेतावरती घेऊन जातात ना, तेव्हा घरी येताना भला मोठा असा चारा गाडीमध्ये टाकतात, चारीचा पेंडा आणि घरी घेऊन येतात आणि घराच्या अंगणामध्ये टाकतात. आता आमचं घर होतं ना, ते डबल वरांड्याचं घर होतं. म्हणजे जुनी मोठी घरं होती. एक वरांडा असा होता खाली, दुसऱ्या स्टेपवरती वरांडा होता आणि मग ते घर सुरू व्हायचं. असा तो एक अ, घराचा जो परिसर होता आणि त्याच्या घराच्या उजव्या बाजूला असा थोडासा खाली गोठा होता आणि त्या गोठ्यामध्ये बैल वगैरे गाय, गाडीचे बैल तेव्हा मोठे बैल असायचे आणि गाय त्याचं वासरू वगैरे बांधलेलं असायचं. तर अंगणामध्ये आणून तो चारीचा पेंडा संध्याकाळी सखाराम आजोबा टाकतात आणि मग सगळेजण रात्री तेव्हा काय लाईट वगैरे काही नव्हती. दिव्याचा उजेड. सगळेजण जेवता-बिवता झोपतात. सकाळी ना मित्रांनो, जेव्हा सखाराम आजोबा उठतात ना, गाडी त्यांना घेऊन जायची असेल, ते म्हणते सकाळी चारा घालायचा बैलांना, खाला की पाणी दाखवायचं आणि गाडीला जुंपायचं आणि घेऊन जायचं. तर सकाळी ना तो चारा काहीच शिल्लक नसतो. फक्त त्याला जे बांधलेल्या दोऱ्या असतात ना, ते व्यवस्थित अशा गुंडाळून बाजूला ठेवलेल्या असतात, परंतु चारा नसतो. तर सखाराम आजोबा म्हणजे माझ्या आजोबांना, बापूंना सांगतात, की "अरे दादा, अरे चारीचा पेंडा कोणीतरी रात्री नेला आणून ठेवलेला इकडे तो. पेंडा नाहीये." तर आजोबा म्हणायला लागले, की "असं कसं होणार रे? पेंडा कोण नेणार? चारीचा पेंडा चोरण्यासारखा काय आहे? आणि कोण येईल चोरायला?" तो म्हणतो, की "दादा हो, खरोखरच पेंडा मी इथे आणून ठेवला सकाळी चारा घालण्यासाठी बैलांना." आणि म्हटलं त्यानंतर गाडीला पहिल्यांदा बांधायचं आणि घेऊन जायचं. परंतु आता तो नाही आहे पेंडा. कोणी चार नेली काय माहीत? तो दिवस निघून जाते. 2-3 दिवसांनी ना मित्रांनो असंच चारीचा पेंडा आणून ठेवलेला असतो अंगणामध्ये आणि तो अचानक गायब झालेला असतो. सकाळी जेव्हा उठून बघतात, तेव्हा तो चारीचा पेंडा नसतो. 2-3 सलग अशा घटना घडतात, की चारीचा पेंडा रात्री ठेवलेला असतो, परंतु सकाळी तो नसतो. तर आता
आजोबांना आणि सखाराम आजोबा जे चुलत आजोबा आहेत त्यांना दोघांनाही संशय येतो की कोणतरी रात्रीचा पेंडा चोरून घेऊन जातं. कापलेली चारा आणून जी आम्ही अंगणात ठेवतोय ना, ती कोणतरी चोरून घेऊन जातं. तर सखाराम आजोबा म्हणतात की दादा आम्ही लपून बसतो इकडे आणि गोठ्यामध्ये आणि कोण चोरून नेतो ते आम्हाला बघायचं आहे. त्यासाठी आपण चोरून म्हणजे तिथे लपून बसलं पाहिजे. तर माझे आजोबा म्हणतात की ठीक आहे सखाराम तू बघ पण कोण असेल चोर त्याला मारू वगैरे नको. त्याला आपण समज देऊन सोडून देऊ कोण मिळाला तर. तर सखाराम आजोबा म्हणतात की ठीक आहे दादा मी काय मारणार वगैरे नाही, पण कळू देत तरी आपल्याला हा चारीचा पेंडा कोण नेतंय? एवढी चार आपण कापून आणतो, अंगणात ठेवतो बैलांसाठी, पण तो कोण चोरून नेतंय? बरं दोऱ्या वगैरे सगळ्या सोडून तिथेच ठेवलेल्या असतात. तर ना मित्रांनो, एके दिवशी सखाराम आजोबा त्या वाड्यामध्ये थोडं असं गवत ठेवलेलं असतं एका बाजूला गोठ्यामध्ये आणि त्या गोठ्यामध्ये ते गवतामध्ये असे लपून बसतात आणि थोडं असं गवत असं अंगावरती टाकतात आणि चेहऱ्याचा थोडासा भाग असा रिकामी ठेवतात आणि बघतात की आज बघूया आणि चारीचा पेंडा तो समोर गोठ्याच्या तिकडे ठेवलेला असतो आणि तो दिसत असतो त्यांना तिथून आणि चांदणं असतं. म्हणजे पूर्णतः असं पौर्णिमेसारखं चांदणं नसतं, परंतु थोडंफार दिसत असतं आणि तो चारीचा पेंडा त्यांना तिथून जिथे सखाराम आजोबा लपलेले असतात ना गवतातून, तिथून तो दिसत असतो. आता 10:30ला हे तिथे आता तेव्हा लोकं नाही 9:00-9:30ला म्हणजे जास्तीत जास्त जागी असायचे. नंतर सगळे झोपायचे. कारण सकाळी लवकर उठायची तेव्हा लोकं. एक 5 वाजता, 4 वाजता, 4:30 वाजता. 10 वाजता सगळी झोपल्यानंतर तिकडे सखाराम आजोबा गवतामध्ये लपून बसलेले असतात गोठ्यामध्ये. जसे 11, 11:30, पावणे 12 वाजता ना, तसं कुत्रे आजूबाजूचे मोठमोठ्याने भुंकायला लागतात वाडीतले सगळे कुत्रे. आणि इकडे-तिकडे इकडेचे कुत्रे भुंकतात तिकडचे आणि नुसता म्हणजे खूप असा हलकल्लोळ माजवतात कुत्रे. जोरजोराने भुंकायला लागतात, की असं वाटतं की काहीतरी त्यांनी पाहिलंय आणि म्हणून ते जोरजोराने भुंकतायत. तर मित्रांनो, सखाराम आजोबा त्या ठिकाणी लपलेले असतात. त्यांना वाटतं की कुत्रे जोरजोरात कशाला भुंकायला लागले? म्हणजे कोणतरी चोर आपल्या घराच्या दिशेने येतोय. आता आपण सावध राहिलं पाहिजे आणि त्यांनी एक बाजूला असा दांडा ठेवलेला असतो. म्हणजे त्याला घाबरवायला म्हणून, मारायचं नसतं. तर आता हे लपलेले आहेत आणि कुत्रे जोरजोरात भुंकतायत. रात्रीचे आता 12 वाजलेले आहेत आणि कोणतरी घुंगूर असतात ना काठीला आणि खळ, खळ, खळ असं करत कोणतरी येतंय आपल्या घराच्या दिशेने, असं सखाराम आजोबांना वाटायला लागतं, की कोण आहे ते खुळखुळे वाजत. त्यांना वाटतं, की चोरच येतोय. आता बघूया याला आज पकडायचा म्हणून. आणि तसे जोरजोरात कुत्रे भुंकायला लागतात आणि कुत्रे बरेचसे आता त्या गोठ्याच्या आसपास आलेले असतात, भुंकत असतात आणि समोरून तो घुंगरांचा आवाज येत असतो आणि हे एक टक लावून तिथे गोठ्याच्या समोर पाहतात, की कोण येतंय ते नक्की बघूया म्हणून. तर काही वेळानं मित्रांनो, एक असा धिप्पाड माणूस जवळ-जवळ 6.5 ते 7 फूट उंचीचा असा धिप्पाड माणूस, डोक्याला फेटा बांधलेला, भरदार अशी मिशी होती त्याला आणि पंचा खांद्यावरती असा टाकलेला आणि धोतर नेसलं होतं. एका हातामध्ये काठी होती आणि एका हातामध्ये कंदील होता. असा एक धिप्पाड माणूस त्या गोठ्याच्या एक 50-1 फूट अंतरावरती उभा असलेला त्यांना दिसतो आणि हे बघतात, की हा कोण माणूस आहे? हातामध्ये कंदील आहे, त्याच्या हातामध्ये दांडा आहे, त्याला घुंगरू बांधलेले आहेत, पिळदार मिशी आहे आणि धोतर नेसलंय आणि त्या चपला चामड्याच्या चर्र, चर्र असा आवाज होतो ना, त्या चपला घातलेल्या असतात आणि तो माणूस ना एवढा धिप्पाड माणूस बघून सखाराम आजोबा घाबरतात, की कोण माणूस आहे? हा तर चोर वाटत नाहीये आणि ही कोणतरी अद्भुत अशी शक्ती असलेला कोणतरी माणूस आपल्या समोर उभा राहिलेला आहे आणि तो एकटक ना त्या गोट्याच्या दिशेने पाहत असतो तो माणूस आणि तो नंतर ती पावलं चर्र, चर्र, चर्र करत पुढे गोठ्याच्या दरवाजापर्यंत येतो आणि तिथे उभा राहतो आणि अशी काठी जोरात त्या गोठ्याच्या अ, जो पुढे असा जे येण्याचा मार्ग असतो तिथे आपटतो आणि ते घुंगरू जोरदार वाजतात आणि मग सगळ्या बैलांच्या नजरा आहेत ना, दोन्ही बैलांच्या नजरा, गायीची नजर ही त्या माणसाकडे जाते आणि बैल हंबरायला लागतात अक्षरशः, ढेकायला लागतात, गायी हंबरायला लागते आणि तो माणूस येतो आणि आपल्या हातातली काठी अशी त्या गोठ्याच्या भिंतीला अशी उभी करून ठेवतो. तिथेच तो कंदील ठेवतो आणि अक्षरशः ना, तो त्या दोऱ्या जो चारीचा पेंडा असतो त्या दोऱ्या सगळ्या सोडतो. त्या दोऱ्यांची अशी घडी मारतो आणि बाजूला ठेवतो आणि दोन्ही हातात चार पकडून आणून प्रत्येक बैलाला थोडी, दोघं बैलाला थोडी थोडी घालतो, गाईला घालतो आणि वासरांना घालतो
आणि तिथेच तो एकटक त्या बैलांना पाहत असतो. बैल कसे काय चारा खातात तो. आणि सखाराम आजोबा मात्र घाबरलेले असतात. तो म्हणतो की हा चोर नाही, ही काहीतरी अद्भुत शक्ती आहे ना, हा माणूस अद्भुत आहे. असा माणूस तर मी आज पाहिला नाही, धिप्पाड एवढा मोठा आणि त्याचे असे लाल भडक डोळे, अशी मिशी, असं तर रुंद तोंड पाहून घाबरतो सखाराम आजोबा. आणि तो म्हणतो की आता आपण हालचाल करायची नाही. जो कोण असेल ना, तो चारा घालतोय ना आपल्याच बैलांना, घालू देत आणि त्याला जाऊ देत. आणि पुन्हा एकदा तो माणूस बाकीची राहिलेली चार पुन्हा एकदा त्या बैलांना, गाईला, त्या वासराला पुन्हा एकदा घालतो आणि हातामध्ये कंदील घेतो असा आणि त्याच हातामध्ये ती जी घुंगरू बांधलेली आहे काठी ना, ती पकडतो आणि सरळ गोट्यामध्ये तो बैलांच्या पाठीवरती अशी थाप मारतो. प्रत्येक बैलाच्या, गाईच्या, त्या वासराच्या पाठीवरती थाप मारतो. त्याच्या डोक्यावरनं असा हात फिरवतो आणि तो तडक मागे निघून जातो आणि ज्या दरवाजातून आत आले असतो तर त्याच दरवाजाने मागे पुन्हा निघून जातो आणि सरळ रस्त्यावरती जाऊन त्या रस्त्याच्या त्या पायवाटेने सरळ म्हणजे ग्रामदैवतेचं आमचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या दिशेने निघून जातो आणि तो तेव्हा जात असतो तेव्हा ते चर्र चर्र असा तो आवाज येत असतो. त्याची काठी आपटल्यानंतर त्या घुंगरांचा आवाज खळखळ येत असतो आणि हा सगळा प्रकार पाहून सखाराम आजोबा घाबरतात आणि तसे ते कानोसा घेतात की हा माणूस आता पुन्हा पुढे गेला निघून, बराच पुढे गेला निघून. आता घुंगरांचा आवाज कमी झालेला असतो, पायाच्या चपलांचा येणारा आवाज कमी झालेला असतो आणि सखाराम आजोबा ते सगळे गवत अंगावरचं बाजूला करतात, उठतात आणि दरवाजा वाजवतात. दादा दादा, अरे दार उघड, दार उघड. घरातली सगळी मंडळी धडपडून उठतात. लगेच झालं काय, झालं काय? आजोबा विचारतात, अरे सखाराम काय झालं, चोर मिळाला काय, कोण तो मिळाला की काय? तो म्हणतो चोर बी राहू देत दादा, मला आतमध्ये आधी घरामध्ये घे. हे सगळे घरामध्ये येतात, दिवा पेटवतात. विचारतं झालं काय, एवढा घामाघूम झालं आणि एवढा चलबिचल कसा काय झालाय, एवढं काय झालं, काय अंग तुझं कापतंय, काय झालं? तर मग सखाराम आजोबा सांगतात की अरे दादा तो चोर नाहीये, तर असा असा एक माणूस आला, उंच धिप्पाड माणूस आणि त्याने त्याच्या हातामध्ये काठी होती, एका हातामध्ये कंदील होता, तो त्याने ठेवला आणि अक्षरशः बैलांना चारा वगैरे घातला आणि नंतर बैलांच्या प्रत्येकाच्या हातावर म्हणजे पाठीवरती हाताने थाप मारली आणि तो नंतर निघून गेला. नक्की काय प्रकार माझ्या लक्षातच आला नाही की कोण आहे, पण दादा तो चोर नाहीये, कोणतरी अद्भुत शक्ती आहे किंवा कोणतरी एक विचित्र माणूस आहे तो, असा माणूसच पाहिला नाही कधी. तेव्हा मग माझे आजोबा, सख्खे आजोबा, बापू ज्यांचं नाव आहे, ते सांगतात की सखाराम, अरे हा तर आपल्या गावचा राखणदार. अरे त्या राखणदाराने तर आपल्या बैलांना चारा घातला असं वाटतंय मला. कारण चार कोण नेणार रे चोरून? सगळेच शेतकरी, सगळ्यांकडे भरपूर चारा आहे आणि कोण चोरून नेणार आमच्या कळ्यातली, आमच्या अंगणातली चारा? कारण हा शक्यच नाही चार कोण नेणं. तर मला वाटतं की तू जे वर्णन करतोयस ना त्याप्रमाणे मला वाटतं की हा आमच्या गावचा राखणदार आहे. तो आमच्या गोठ्यामध्ये येऊन आमच्या बैलांना चारा घालतोय. अरे आमचं काय भाग्य की तो राखणदार अक्षरशः आमच्या बैलांना आमच्या गोठ्यात येऊन चारा घालतोय. म्हणजे जणू त्याचा आशीर्वादच आम्हाला मिळतोय अशी घटना आहे ही. आणि मग सगळे खुश होतात घरातले की गावचा राखणदार आपल्या गोट्यामध्ये येतोय, बैलांची काळजी घेतोय, त्यांना चारा घालतोय. सगळे खुश होत आहेत की मग राखणदाराचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. आणि नंतर ना मित्रांनो, त्यानंतर ना आमच्या त्या घराण्याची भरभराट झाली. एक गाडी होती आमची बैलगाडी, त्याच्यात 2 बैलगाड्या झाल्या आणि नंतर आर्थिक परिस्थिती हळू सुधारत गेली. आणि नंतर त्याचा परिणाम असा झाला ना, की सगळ्या गोष्टी नंतर मग आमच्या घराण्याच्या बाबतीमध्ये चांगल्या व्हायला लागल्या आणि एक चांगलं असं जे कुटुंबाला चांगले दिवस त्यानंतर पाहायला मिळाले. तर अशी एक अद्भुत घटना त्या काळी 1970-75 ची गोष्ट आहे, जी मला माझ्या वडिलांनी सांगितली होती, की त्यांच्या वडिलांच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या बाबतीमध्ये घडली होती. अक्षरशः तो राखणदार यायचा, चारा घालायचा आणि नंतर मग निघून जायचा. नंतर बरीच वर्ष ना हा प्रकार कधी-कधी घडायचा, म्हणजे सतत घडायचा नाही, परंतु कधीतरी महिन्यातून एखादा दिवस, 2 आठवड्यातून एकदा असा प्रकार घडायचा. पण तेव्हा ना उठून कोण बघण्याचा प्रयत्न करायचे नाही, की म्हणतात जाणून-बुजून त्याच्या कामामध्ये आपण व्यत्यय आणायचा नाही. त्याला जे काय करायचंय ना, ते त्याला करू देत. परंतु जाणून-बुजून ना कोणी काय करायचं नाही. आणि नंतर मग त्यानंतर ना बाहेर वरांड्यामध्ये झोपणं वगैरे सगळं आजोबांनी सगळ्यांचं बंद करून टाकलं. की राखणदार जातो त्याला कुठचा त्रास होता नाही. कारण तो आमच्या मागे आहे आणि ही चांगली शक्ती आहे, ही वाईट शक्ती नाही. त्यामुळे त्याला कुठचा त्रास होता नाही ह्याची काळजी आपण सगळ्या कुटुंबाने घेतली पाहिजे. आणि त्यानंतर मग बाहेर कोणी झोपायचं नाही घराच्या वरांड्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये तेव्हा गरम व्हायला लागलं तर वरांड्यामध्ये लोक झोपायचे. पण त्या आजोबांनी सगळं बंद केलं, की बाहेर कोणी झोपायचं नाही.
तर अशी एक चांगली घटना आपल्याला एक भयानक घटना या प्रसंगाच्या निमित्तानं ऐकायला मिळाली. तुमचे काही अनुभव असतील तर देखील शेअर करून सांगा. तुम्हाला राखणदाराचा एखादा अनुभव आला असेल, तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना आला असेल, तुमच्या वाडवडिलांना आला असेल, तर तो शेअर करून नक्कीच सांगा. ही कथा कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे इथून काही अशा चांगल्या घटना, चांगले अनुभव तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.